फ्लेमिंगोज जे आपण ऐरोलीच्या त्या खाडीमध्ये प्रत्यक्ष बघतो. इथे बघितलं तर ऑक्टोपस बनवलं आहे प्लास्टिकच्या बॉटल्सपासून. सो गाईज फायनली आपण काळागोडा फेस्टिवलचं जे चर्चगेटच्या जवळचं जे म्हणजे स्पॉट आहे तिथे आपण आलो आहे. आणि सर आता एंट्री करूया आपण आतमध्ये आणि बघूया काय काय बघायला भेटतं आहे. सो गाईज एंट्रन्स म्हणजे एंट्री केल्या गेल्या आपल्याला सगळ्यात पहिले दिसतं आहे ना राईट साईडला अशी काही कलाकृती. काळागोडा फेस्टिवलचं यापूर्वी पण मी काही ब्लॉग्स केलेले आहेत. सो इथे तुम्हाला ना म्हणजे खूप अशा युनिक कलाकृती बघायला मिळतात. सो त्यापैकीच ही एक कलाकृती आहे. सो इथे एक कलाकृती आहे. आपले जे कॉफीचे मग्स असतात किंवा टीचे पॉट्स आहेत ते सगळे ठेवलेले आहेत. जे ब्रशेस आहेत म्हणजे कलर ब्रश आणि त्यापासून एक कलाकृती तयार केलेली आहे. तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये म्हणजे झाडं वगैरे लावलेली आहेत. या बाजूला इथे बल्ब आहेत. आपले जे घरातले बल्ब असतात त्याची कलाकृती आहे. इथे बघाल ना तर इथे असे आय थिंक थर्मोकॉलचे हे यस थर्मोकॉलचे आहेत. कलरफुल असे स्टोन तयार केलेले आहेत आणि इथे काही स्ट्रक्चर आहे म्हणजे फुलांचं वगैरे. सो अशा काही डिफरंट आणि युनिक कलाकृती बघायला इथे मिळतात. सो तुम्ही बघू शकता. आणि ही कलाकृती कोणत्या विद्यार्थ्यांनी तयार केली वगैरे ते दिलेलं असतं. मोस्ट ऑफ हे आर्ट स्कूलचे विद्यार्थी असतात म्हणजे LS रहेजा म्हणा किंवा आणखी बरेच काही कॉलेजेस आहेत त्यांचे. इथे पण एक कलाकृती आहे डिफरंट आय थिंक फूल वगैरे तयार क्रिएट केलेलं आहे. इथे बघाल ना एक बॉटल अप म्हणजे काचेची कलाकृती तयार केलेली आहे. बघू शकता तुम्ही. मला वाटतं ते काचा चिटकवल्या आहेत का. हां थोडा बहुत चिटकवलेल्या आहेत. यस कारण आपली पब्लिक माहिती आहे तुम्हाला कशी आहे. तुम्ही कितीही त्यांना हे केलं तरी ते हात लावणार टच करणार. तिथे लिहिला असेल जरी की डू नॉट टच वगैरे ते केलेलं असतं. सो बघू शकता तुम्ही ही एक कलाकृती आहे बॉटल अप म्हणून. गाईज नंतर इथे ना बरेच सारे असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात म्हणजे त्यात फोक डान्स म्हणा किंवा आणखी बरेच काही असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात जे आपल्या भारतीय संस्कृतीशी किंवा आताच्या नवीन म्हणजे पाश्चात्य संस्कृतीशी निगडीत असतात. सो ते कार्यक्रम इथे होतात. आजच आय थिंक यस आजच पहिला दिवस आहे काळागोडा फेस्टिवलचा. आज काय आय थिंक कालपासून चालू झाले. सो नेक्स्ट संडेपर्यंत आहे काळागोडा. एक 8 दिवस असतो म्हणजे पुढच्या संडेपर्यंत. सो असे बरेच कार्यक्रम आपल्याला संध्याकाळी बघायला मिळतील. आज संडे आहे. मला पुढच्या सॅटर्डे संडेला कदाचित डाऊट आहे जमेल का नाही म्हणून मी आता इथे शूट करायला आलो आहे. सो हे गाईज गुड आफ्टरनून. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आता दुपारचे संध्याकाळचे दुपार किंवा संध्याकाळी काही म्हणू शकता 4:15 4:30 होत आले आणि मी आलेले चर्चगेटला काळागोडा फेस्टिवलला. यस काळागोडा फेस्टिवल दरवर्षी होतो तुम्हाला माहिती आहे आणि याचे ब्लॉग मी बरेच सारे केले यापूर्वी पण. सो 2024चा काळागोडा फेस्टिवल कालपासून चालू झाला आहे. काल आय थिंक 20 तारीख होती वाटतं आय थिंक सॅटर्डे आणि नेक्स्ट संडेपर्यंत मी डेट आणि टायमिंग सगळे टाकेनच. सो आता मी जो आलेलो आहे तो चर्चगेट स्टेशनजवळ आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत काळागोडा फेस्टिवलमधल्या सगळ्या कलाकृती. सो आता बघूया आपण काय काय कलाकृती आपल्याला बघायला मिळतात आहे. आणि मेन जो काळागोडा फेस्टिवल असतो काळागोडा जो एरिया पुढे अजून एक 10 मिनटं तिथे आपण जाऊन बघूया. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडेल. ब्लॉग कंटिन्यू बघा. स्टे कंटिन्यू. गाईज तुम्ही बघू शकता इथे काही अपंग विद्यार्थी आहेत ते एक सुंदर कलाकृती तयार करतात आहे म्हणजे पेंटिंग. आय थिंक आपल्या मुंबईची कलाकृती आहे म्हणजे गेट ऑफ इंडिया तो दिसतोय. समोर आय थिंक गणपती वगैरे दिसतोय.
इथे पण काही आर्ट आहेत, बघू शकता तुम्ही. म्हणजे वारली आर्ट म्हणा किंवा काही असे आपण घरी जे पेंटिंग्स किंवा वगैरे लावतो ना, त्यापैकी हमारी विरासत यांच्या अंडर. इथे पण एक चांगलं बनवलं, सस्टेनेबल नेचर, सेव्ह द रिसोर्स अँड नेचर. म्हणजे जे आपले पेपर्स असतात आणि त्याच्यापासून, आणि जे गोंडपाटाचा जो आपला म्हणजे काय म्हणतात आपण, गोंडपाट नाही सॉरी, जे गोणी असते गोणी, त्याच्यापासून बनवलेलं आहे. ते पण एक मस्त कलाकृती आहे. ही एक कलाकृती आहे ह्युमन टच म्हणून. म्हणजे तुम्ही जर बघितलं, आपण आपला म्हणजे माणूस हा नेचरमध्ये कसा आतमध्ये जास्त इन्वॉल्व होत गेला आहे. म्हणजे नेचरला तोडून, म्हणजे नेचरची जी साखळी आहे ती तोडून तो म्हणजे चालला आहे. म्हणजे सगळीकडे तोडफोड करत बिल्डिंग्स बांधतो आहे किंवा सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे. त्यामुळे काय काय गोष्टींचं नुकसान होतं ते सगळं इथे दाखवण्यात आलेलं आहे. सो गाईज, हे समोर बघू शकता, हे आहे फ्लोरा फाउंटेन. जे आपण लहानपणी जे व्यापार खेळायचो ना, त्याच्यामध्ये होतं फ्लोरा फाउंटेन. तर हे आहे फ्लोरा फाउंटेन. तर इथून राईड घेऊन आपल्याला जायचं आहे काळाघोड्यासाठी. सो एक हार्डली 5 मिनिट आहे वॉकिंग. सो लेट्स गो देअर. सो गाईज, आता आपण आलेलो काळाघोडा जो मेन एरिया आहे किंवा जिथे ॲक्च्युअल फेस्टिवल असतो हा, तिथे. सो आता आपण तिथे जाऊया आतमध्ये आणि बघूया एंट्रन्स वगैरे कसं काय आहे ते. सो गाईज, इथे ना हे आहे म्हणजे एंट्रन्स आहे आणि तुम्ही पेटीएम इनसायडरवर स्कॅन करून ना तुम्ही फ्री तिकीट्स घेऊ शकता. त्याची तशी काही गरज पण नाही, बट स्टील तुम्ही घेतली तर ते काही पुढे काही इश्यू नाही. मला आता माहीत नाही, पण पुढे चेक करतील कदाचित. मी ती फ्री तिकीट रजिस्टर केलेली आहे पेटीएम इनसाईडवरून. सो असा हा एंट्रन्स आहे आणि आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो बघू शकता माझ्या मागे हा आहे एंट्रन्स काळाघोडा फेस्टिवलचा मेन एंट्रन्स. सो चला जाऊया आतमध्ये. सो ॲक्च्युली ना हा आहे काळाघोडा, म्हणजे ॲक्च्युअल काळाघोडा स्टॅच्यू, आणि हा आहे काळाघोडा एरिया. आणि इथे जर तुम्ही एरवी बघाल ना, म्हणजे हे 8-10 दिवस सोडले तर वर्षभर इथे फक्त पार्किंग असते गाड्यांची. हा संपूर्ण एरिया पार्किंग असतो. आणि इतर म्हणजे या 8-10 दिवसात फक्त इथे हा आर्ट फेस्टिवल भरतो, काळाघोडा आर्ट फेस्टिवल. खूप वर्षांपासून चालू झालेलं आहे आणि मला वाटतं त्याचं बरेच वर्ष असेल आय थिंक. आता मला एक्झॅक्टली बघावं लागेल, बट खूप काही बघण्यासारखं असतं. सो चला जाऊया. आणि जे मोस्ट ऑफ ना आर्टिटिक्स म्हणजे आर्ट्स बघायला भेटतात इथे. तर इथे तुम्ही बघू शकता हा जो एंट्रन्स आहे तो पूर्ण बॉटल्सनी बनवलेला आहे. म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स म्हणा किंवा स्टीलच्या बॉटल्स. इथे असे खूप सारे ना स्टॉल्स बघायला मिळतात कपड्यांचे, डिझायनर ड्रेसेस, शर्ट्स, पॅन्ट्स वगैरे, जे प्रॉपर ना असे कॉटन वगैरे बघायला मिळतील तुम्हाला. आणि खरंच खूप म्हणजे युनिक आर्ट्स असतात त्याच्यामध्ये. आणि अगदी तुम्ही महाराष्ट्राबाहेरून वगैरे आलेली लोक असतात त्याच्यात. तर पहिल्यांदा आपण आतमध्ये आल्यानंतर इथे बघायला नाही, इथे आपले जे कचऱ्याचे डबे आहेत, डस्टबिन, त्यांना मस्त असे कलर केलेले आहेत. बघू शकता इथे पण एक कलाकृती. इथे पण एक कलाकृती आहे विक्रांती म्हणून. मॅच बॉक्स बनवलेला आहे. बॉक्स ऑफ बँडेज. ट्रॅप म्हणून एक कलाकृती दाखवली आहे. त्याच्यात पक्षी वर आहेत आणि त्या खाली माणूस दाखवला असा. सो इथे एक मस्त एक कार बनवलेली आहे. त्याच्यात दाखवले आपण किती प्रदूषण करतोय गाडीमुळे किंवा वायू प्रदूषण होत आहे वगैरे. इथे तुम्ही सगळीकडे बघा ना, सगळे लोकांना फोटो काढण्यामध्ये अर्धा वेळ त्यांचा जातो.
खूप डिफरंट कलाकृती बघायला मिळतात आहे. हे सगळ्यांना आपले जे फुट्टे आणि वगैरे ना त्याच्यापासून बनवलेले आहेत. इथे एक वॉल ऑफ हिरोज आहे. अजून एक कलाकृती. इथे बघू शकता वर झाडाला कसे लटकवलेले आहेत, छोटे छोटे असे काही स्टॅच्यूज वगैरे बनवून. डिफरंट समथिंग. सो हे जे ॲक्च्युली आहे ना ते साक्षी त्रिपाठी म्हणून कोण विद्यार्थी तिने फ्लाइंग गार्डन म्हणून असं बनवलेलं आहे. आणि तेच ॲक्च्युली संदेश द्यायचा, म्हणजे झाडं वाचवा, आपला निसर्ग वाचवा. सो एक आहे फ्लाईट ऑफ नॉलेज. म्हणजे तुम्ही जर शिक्षण घेतलं, योग्य अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला एक उंच भरारी मिळेल लाईफमध्ये. शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे या आर्टमधून. आणि हे जे समोर विद्यार्थी आहेत ना त्यांनी हे बनवलेलं आहे. फ्लेमिंगोज जे आपण ऐरोलीच्या त्या खाडीमध्ये प्रत्यक्ष बघतो. इथे जसं तुम्हाला म्हटलं खूप सारे स्टॉल्स लागतात. जसं हे राजस्थानची पेंटिंग्स आहे. तुम्ही या पेंटिंग्स विकत घेऊ शकता इकडून. इथं काही शूज आहेत, कॅनव्हास महाराष्ट्रामध्ये पेंट्स केलेले डिफरंट. गर्दी बघू शकता. आज तुम्ही रविवारी सेकंड डे आहे या इव्हेंटचा. इथे बघितलं तर ऑक्टोपस बनवलं आहे प्लास्टिकच्या बॉटल्सपासून. इथे तुम्ही बघू शकता बरेच सारी पब्लिक ते वर बसलेली आहे. इथे बसून ना तुम्ही म्हणजे संध्याकाळी आय थिंक ना या पुढच्या 8-10 दिवसात म्हणजे या पुढच्या 5-6 दिवसात इथे काही ना काही इव्हेंट्स होतात. फोक डान्स वगैरे जसं चर्चगेट जवळच्या ज्या भागामध्ये मी मगाशी दाखवलं तिथे. सो इथे काही शोज होतात. तर हे शोज तुम्ही इथे बसून आनंद घेऊ शकता त्याचा. इथे पण एक आर्ट बनवलेलं आहे प्लास्टिकच्या बॉटल्स आणि काही युनिक गोष्टींपासून. हे तुम्हाला माहीत असेल जुनं याला फिल्मोग्राफी किंवा काहीतरी आय थिंक काय म्हणतात त्याला, हां बायोस्कोप. येस, त्याच्यामध्ये जुन्या लहानपणी म्हणजे आय थिंक 1980-70 दशकात म्हणजे खूप चालू होतं. त्याच्यात तुम्ही खूप जुने फोटो बघू शकता मुंबईचे किंवा पिक्चरचे वगैरे. इथे बघू शकता तुम्ही कर्ल्याचे आर्ट्स आहेत. वामना अवतार ह्याच्यात आय थिंक दिसतोय.
मेटल आर्ट सिरीज आहे. एक लाईट्स आणि कंदील्स. सो हा ॲक्च्युली इथून एक्झिट आहे, पण इथून तुम्ही एंट्रिंग पण करू शकता. सो इथे तुमचा हा काळगोडा फेस्टिवल संपतो म्हणजे या भागात. सो इथले तसं बघायला गेलं तर ही इथली शेवटची कलाकृती आहे, ज्याच्यामध्ये आपण मासा बघू शकतो प्लास्टिकच्या बॉटल्सचा. सो गाईज तुम्ही बघू शकता हा होता छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण बघितला काळगोडा फेस्टिवल 2024 आणि गर्दी बघू शकता तुम्ही माझ्या मागे. सो हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. याच्यात आपण बऱ्याचशा आर्ट बघितला, युनिक आर्ट्स. काही आर्ट्स कळत पण नाही, आय नो. सो दरवर्षी हा फेस्टिवल भरतो काळाघोडा या परिसरात चर्चगेटला. आणि आपण हा आय थिंक तिसरा का चौथा ब्लॉग आहे काळाघोडा फेस्टिवलचा. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.